प्रश्न आहे 11च्या गुणोत्तर असलेल्या दूध व पाण्याच्या 75 लिटर द्रावणात किती पाणी होत आहे म्हणजे गुणोत्तर 5 होईल. इथे त्यांनी दिलं आहे 75 लिटर द्रावण, याच्यात दूध आणि पाणी 11 आहे. यांची जर आपण बेरीज केली येते 15. 15 आणि 75 ला भागलं उत्तर येतं 5. आता या 5 ने 11 आणि 4 ला गुणायचं. 11 5 55, 5 चोक 20. यांनी काय सांगितलंय किती पाणी ओतावे. आता पाणी किती ओतायचं आहे आपल्याला नाही माहिती, म्हणून 20 अधिक x आणि दुधामध्ये काहीच ओतायचं नाही म्हणून 55 जसाच तसा. तर त्यांचं गुणोत्तर काय होईल 5-3. अशा वेळेस आपण काय करतो तिरकस गुणाकार करतो. तर 20 अधिक x बरोबर 55 गुणिले 3 ची दिली 5. 5 1 5, 11 5 55, 11 3 33. 20 अधिक x बरोबर 33. मग x बरोबर 33 वजा 20, तर x बरोबर 13. आपल्याला 13 लिटर पाणी ओतावं लागेल.